नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. राजधर्माचे सर्वस्वही एवढेच आहे. ज्याप्रमाणे मनामध्ये मनोरथ लपलेले असतात, तसे श्री रघुनाथांनी भरताला अनेक प्रकारे समजावून सांगितले, तरी आधार मिळाल्याविना त्याच्या मनाला संतोष झाला नाही की शांती मिळाली नाही. इकडे भरताचे प्रेम आणि तिकडे गुरुजन, मंत्री आणि उपस्थित समाज पाहून श्री रघुनाथ भीड व स्नेह या कात्रीत सापडले. भरताला प्रेमाने पादुका द्याव्यात, तर गुरु इत्यादींपुढे त्याबद्दल संकोच वाटत होता. शेवटी भरताच्या प्रेमाला वश होऊन प्रभू रामांनी कृपा करून त्याला खडावा दिल्या आणि भरताने मोठ्या आदराने त्या डोक्यावर धारण केल्या. करुणानिधान श्री रामचंद्रांच्या 2 पादुका प्रजेच्या रक्षणासाठी जणू 2 पहारेकरी होत्या. भरताच्या प्रेमरूपी रत्नासाठी जणू त्या पेट्या होत्या आणि जीवाच्या साधनासाठी जणू रामनामाची 2 अक्षरे होत्या. त्या रघुकुलाच्या रक्षणासाठी जणू 2 दरवाजे होत्या. श्रेष्ठ कर्म करण्यासाठी 2 हातांप्रमाणे सहाय्यक होत्या आणि सेवारूपी श्रेष्ठ धर्म सुचवणारे 2 निर्मल नेत्र होत्या. भरत ही वस्तू मिळाल्यामुळे खूप आनंदित होता. त्याला जे सुख मिळाले की जे श्री सीतारामांसोबत राहण्यामुळे मिळाले असते. भरताने प्रणाम करून निरोप मागितला तेव्हा श्री रामचंद्रांनी त्याला हृदयाशी कवटाळले. इकडे कपटी इंद्राने वाईट संधी शोधून लोकांच्या मनात द्विधा मनस्थिती उत्पन्न केली. त्याचे ते दुर्वर्तन सर्वांच्या हिताचे झाले. 14 वर्षांचा अवधी पूर्ण होण्याच्या आशेसारखेच ते त्यांच्या जीवनासाठी संजीवनी झाले. नाहीतर लक्ष्मण, सीता व श्रीरामांच्या वियोगरूपी दुर्धर रोगाने सर्व लोक हाय हाय करून मेले असते. श्रीरामांच्या कृपेने सर्व गुंता सुटला. देवांची सेना लुटण्यासाठी आली होती ती हितकारक व रक्षक बनली. श्रीरामांनी भरताला दोन्ही हातांनी कवटाळले. श्रीरामांच्या प्रेमाचा तो आनंद अवर्णनीय होता. काया वाचा मनात प्रेम उचंबळून आले. धैर्याची धुरा धारण करणाऱ्या श्री रघुनाथांचा सुद्धा धीर सुटला. त्यांच्या कमलसदृश्य नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले. त्यांची ही दशा पाहून देव समाजही दुःखी झाला. ज्यांनी आपली मने ज्ञानरूपी अग्नीमध्ये सोन्याप्रमाणे शुद्ध करून घेतली होती, ते मुनिगण, गुरु वशिष्ठ, राजा जनक यांच्यासारखे धैर्याचे मेरू, ज्यांना ब्रह्मदेवाने अलिप्त बनवले होते आणि जे जगतरूपी जलामध्ये कमलपत्राप्रमाणे अनासक्त राहत होते, ते सुद्धा राम व भरत यांचे निरुपम अपार प्रेम पाहून वैराग्य व विवेक असतानाही काया वाचा मनाने ते प्रेमात बुडून गेले. जेथे जनक व गुरु वशिष्ठ यांच्या बुद्धीची गती कुंठित झाली, त्या दिव्य प्रेमाला लौकिक प्रेम म्हणणे चूक आहे. श्री रामचंद्र व भरत यांच्या वियोगाचे वर्णन केलेले ऐकून लोक कवीला कठोर हृदयाचा म्हणतील. तो त्यांच्या भेटीतील प्रेमरस अवर्णनीय होता. म्हणून कवीची सुंदरवाणी त्या प्रसंगी त्या प्रेमाचे स्मरण करून संकोचली. भरताला भेटून झाल्यावर श्री रघुनाथांनी त्याला समजावले. नंतर आनंदित होऊन त्यांनी शत्रुघ्नालाही आलिंगन दिले. सेवक व मंत्री भरताचा इशारा मिळताच आपापल्या कामाला लागले. हे ऐकून दोन्ही समाजांमध्ये मोठे दुःख पसरले व ते निघण्याच्या तयारीला लागले. प्रभूंच्या चरणकमलांना वंदन करून व श्रीरामांची आज्ञा शिरसावंद्य मानून भरत, शत्रुघ्न हे दोन्ही बंधू निघाले. त्यांनी मुनी, तपस्वी आणि वनदेवता या सर्वांना वारंवार आदराने विनंती केली. नंतर लक्ष्मणाला भेटून दोघांनी प्रणाम केला व सीतेच्या चरणांची धूळ मस्तकी धारण केली. सर्व मांगल्याचे मूळ असलेले तिचे आशीर्वाद कानात साठवून ते प्रेमाने निघाले. लक्ष्मणासह श्रीरामांनी राजा जनकांना नतमस्तक होऊन पुष्कळ विनंती केली व त्यांना मोठेपणा देत म्हणाले, हे देव, दयेमुळे तुम्ही फार कष्ट घेतले. तुम्ही परिवारासह वनात आलात. आता आशीर्वाद देऊन नगराला प्रयाण करा. हे ऐकल्यावर राजा जनकांनी धीर धरून प्रस्थान केले. नंतर श्री रामचंद्रांनी मुनी, ब्राह्मण आणि साधूंना विष्णू व शिवासमान मानून सन्मानाने निरोप दिला. नंतर श्री राम, लक्ष्मण हे दोघे सासू सुनयना हिच्या जवळ गेले आणि तिच्या चरणांना वंदन करून आशीर्वाद घेऊन परतले. त्यानंतर विश्वामित्रा, वामदेव, जाबाली, शुभ आचरणाचे कुटुंबीय, नगरनिवासी आणि मंत्री या सर्वांना लक्ष्मणासह श्रीरामांनी यथायोग्य विनयाने प्रणाम करून निरोप दिला. कृपानिधान श्री रामचंद्रांनी लहान
मध्यम व मोठे या सर्व श्रेणींच्या स्त्री पुरुषांना सन्मानपूर्वक निरोप दिला. भरताची आई कैकेयी हिच्या चरणांना वंदन करून प्रभू श्रीरामांनी निष्कपट प्रेमाने तिला भेटून तिचा संकोच आणि काळजी दूर केली. नंतर तिला सजवलेल्या पालखीत बसवून निरोप दिला. प्राणप्रिय पती श्रीरामांच्या बरोबर पवित्र प्रेम करणारी सीता माहेरच्या कुटुंबियांना तसेच मातापित्यांना भेटून परत आली. नंतर प्रणाम करून सर्व सासूंना गळ्यात गळे घालून भेटली. त्यांच्या प्रेमाचे वर्णन करणे कवीला जमणारे नाही. त्यांचा उपदेश ऐकून आणि मनाजोगा आशीर्वाद मिळवून सीता सासूंच्या व मातापितांच्या प्रेमामध्ये बराच वेळ मग्न होऊन राहिली. श्री रघुनाथांनी सुंदर पालख्या मागून सर्व मातांचे सांत्वन करून त्यांना त्यात बसवले. दोन्ही भावांनी मातांना सारख्याच प्रेमाने वारंवार भेटून पोहोचविले. भरत आणि राजा जनक यांच्या सैन्यांनी घोडे, हत्ती आणि इतर वाहने सज्ज करून प्रस्थान केले. सीता, राम व लक्ष्मण यांना हृदयात बसवून सर्व लोक देहभान विसरून निघाले होते. बैल, घोडे, हत्ती इत्यादी पशु मनातून खचून परवश होऊन व मन मारून चालले होते. गुरु वशिष्ठ आणि गुरुपत्नी अरुंधती यांच्या चरणांना वंदन करून सीता, लक्ष्मण व प्रभू श्रीराम आनंदाने व विषादाने परत पर्णकुटीत आले. आजच्यासाठी धन्यवाद.